नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील या पदाच्या काही जागा निघालेल्या आहेत, त्याबद्दल या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया. मित्रांनो, बीड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पोलीस पाटील या पदाच्या जागा निघालेल्या असून त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहत असून सदर ही जी तुम्ही पाहताय की आपल्या स्क्रीनवर ही अधिकृत वेबसाईट आहे बीड जिल्ह्याची. याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही क्लिक करा, डायरेक्ट तुम्ही या साईटवर येऊ शकता. मित्रांनो, आपण बीड जिल्ह्याचा ऑनलाईन फॉर्म कसे भरावे, म्हणजे पोलीस पाटील या पदाचा ऑनलाईन फॉर्म कसे भरावे, त्याचप्रमाणे वय, शिक्षण, फीज वगैरे इत्यादी डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. सो मित्रांनो, तुम्हाला संबंधित तालुक्याची PDF पाहण्यासाठी या वेबसाईटवर यायचं आहे. याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक करा, डायरेक्ट तुम्ही या साईटवर येऊ शकता. तर तुम्ही ज्याही तालुक्यामध्ये रहिवासी असाल त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून तुमच्या कास्टच्या जागा आहेत का हे तुम्हाला पद्धतशीरपणे चेक करूनच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. अदरवाईज तुम्हाला अप्लाय करायचा नाही. कारण की या ठिकाणी जर का तुम्ही कास्टमध्ये फॉर्म भरसाल तेव्हाच फक्त तुम्हाला या ठिकाणी तुम्ही क्वालिफाय होणार आहात, किंवा जर का कास्टमध्ये जागा नसेल तर तुम्ही ओपनसुद्धा फॉर्म भरू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला आल्यावर सविस्तर पाहण्यासाठी तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहत असाल त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी 5 उपविभाग दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल बीड, त्यानंतर परळी, त्यानंतर अंबेजोगाई, त्यानंतर माजलगाव आणि उपविभाग पाटोदा. अशा प्रकारे या ठिकाणी 5 विभाग दिलेले असून तुम्हाला ज्या तुम्ही विभागामध्ये राहता त्या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला पद्धतशीरपणे PDF पाहायची आहे. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी बीड या जिल्ह्याची PDF पाहूया. मित्रांनो, उपविभाग बीड या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक PDF डाउनलोड होणार आहे. या ठिकाणी तुम्ही सर्व सविस्तर माहिती पाहू शकता. फॉर एक्झाम्पल ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात आहे 19 जानेवारी 2026 सकाळी 10 वाजल्यापासून ही जाहिरात सुरू झालेली आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 30/1/2026 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. अशा प्रकारे हा तारखेचा चार्ट असून याचा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता. त्यानंतर अजून एक महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहे मी. त्यानंतर या ठिकाणी फी स्ट्रक्चर आहे, म्हणजे फी वगैरे. तर खुल्या वर्गासाठी ₹1000 आहे आणि आर्थिकदृष्ट्या म्हणजे मागासवर्गीयांसाठी ₹800. आता या ठिकाणी मागासवर्गीय सर्वच आलेले आहेत. SC, ST, OBC, NT, VJ, EWS इत्यादी. त्यांना ₹800 फी आहे आणि खुल्या वर्गासाठी ₹1000. अशा प्रकारे या ठिकाणी फी स्ट्रक्चर ठेवलेलं आहे. जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. त्यानंतर अजून या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुमचं सिलेक्शन कशाप्रकारे होणार आहे. तर या ठिकाणी सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी लेखी परीक्षा आहे तुमची 80 मार्काची. या ठिकाणी लेखी परीक्षा झाल्यावर तुम्हाला जर का तुम्ही परीक्षेमध्ये पास झाले तर तुम्हाला या ठिकाणी 20 मार्काची तोंडी परीक्षा म्हणजे इंटरव्ह्यू या ठिकाणी ठेवलेला आहे. असा एकूण तुमचा 100 मार्काचा या ठिकाणी पेपर ठेवलेला आहे. म्हणजे प्रोसेस ठेवलेली आहे, सिलेक्शन प्रोसेस. म्हणजे 80 मार्काची लेखी परीक्षा आणि 20 गुणाची तोंडी परीक्षा, असा एकूण तुमचा 100 मार्काचा या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेसची मार्किंग राहणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगत असून जर का तुम्हाला PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक करा, डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता किंवा आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तर या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही तुमच्या ज्या तालुका आणि आहे त्याचप्रमाणे तालुका असून तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावाचंच फक्त तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. अदरवाईज तुम्हाला फॉर्म भरायचा नाही. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पाहता की एक तुम्ही चार्ट ओपन केलेला आहे. या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे बीड, म्हणजे बीड तालुका आहे आणि बीड तालुक्यामध्ये एक शिवणी नावाचं गाव आहे पहिलं. तर त्या ठिकाणी आरक्षणाचा प्रकार आहे अनुसूचित जाती आणि फक्त महिला. अनुसूचित जाती म्हणजे SC कास्ट. आता या ठिकाणी SC कास्टमध्ये फक्त महिलाच या ठिकाणी अप्लाय करू शकतात. अदरवाईज कोणीही अप्लाय करू शकणार नाही. म्हणून फक्त बीड तालुक्यातनी शिवणी या गावामध्ये अनुसूचित जातीची महिलाच फक्त या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. अदरवाईज कोणालाही अप्लाय करायचा नाही.
ओपनवाल्यांनासुद्धा या ठिकाणी अप्लाय करायचा नाही, कारण की फक्त अनुसूचित जातीची महिलाच फक्त या ठिकाणी अप्लाय करू शकते. परंतु जर का त्यांना अनुसूचित जातीची महिला सापडली नाही, तर ते ओपनमध्ये सुद्धा फॉर्म घेऊ शकतात. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. अशा प्रकारे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहता आणि ज्या तालुक्यामधील ज्या गावामध्ये राहता, ते गाव तुम्हाला शोधून आणि तुमच्या कास्टमध्ये जागा आहे का, हे चेक करून तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. अदरवाईज अप्लाय करायचा नाही. परंतु जर का तुमच्या कास्टमध्ये जागा नसेल, परंतु तुम्हाला ओपनमध्ये फॉर्म भरता येते का? हे तुम्हाला संबंधित तहसीलमध्ये जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे. अदरवाईज तुम्हाला फॉर्म भरायचा नाही, जर का तुमची कास्टमध्ये जागा नसेल तर. सो मित्रांनो, अशा प्रकारे हे संपूर्ण मी तुम्हाला थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती सांगितलेली असून, जर का या व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि ऑनलाईन फॉर्म कसे भरावे याचा व्हिडिओ मी पहिलेच अगोदर बनवलेला आहे. म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील पोलीस पाटील या पदाच्या जागा निघालेल्या आहेत. त्याचा ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस आणि बीड जिल्ह्याची ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस सेम आहे. म्हणून त्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक करून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे वॉच करू शकता. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ असून, जर का व्हिडिओ काही अडचण असेल तशी कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे आणि जर का फॉर्म ऑफलाईन असेल तर ऑफलाईन फॉर्म कसे भरावे इत्यादी गोष्टी उपलब्ध असते. जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सगळं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.